वेलकम बॅक टू माय चॅनल साधे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आज आम्ही बनवणार रव्याच्या पातल्या कुरड्या बनवणार। कशा बनवणार तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघा। तर सर्वात अगोदर आम्ही त्याच्यासाठी घेतलेला आहे 1 किलो रवा। 1 किलो रवा घेतलेला आहे आणि ते भिजत आहे, माझी आई भिजून घेत आहे। तो अगोदर भिजून घ्यायचा, असा थंड पाण्यातच भिजून घ्यायचा। आणि इकडे मोठ्या गंजामध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे, तिने गरम करण्यासाठी चुलीवरच ठेवलेलं आहे। कारण पाणी गरम होईपर्यंत आपला रवा जो आहे तो भिजून तयार होतो। भिजून तयार झाला की मग नंतर आम्ही तर 1 किलो रव्याला ते चरबी जी आहे ते आम्ही पाणी टाकलेलं आहे। त्यातलं थोडं पाणी तुम्ही काढूनही सुद्धा घेऊ शकता, कारण मग नंतर जर कमी पडलं तर आणखी त्याच्यात गरम पाणी टाकता येते। तर हिला असं वाटलं की चाळणीला गाऊ, याच्यातला कचरा वगैरे सर्व निघून जाईल। पहिले रव्याची चाळणी घेतली, त्याच्यात जमलं नाही। नंतर पीठ गळ्याची चाळणी घेतली, त्याच्यातून सुद्धा जमलं नाही। मग तिला म्हटलं राहू दे, असं नको करू, डायरेक्ट आपण टाकून देऊ, काही होत नाही, जास्त कचरा काही नाही आहे त्याच्यात। फक्त तिला असं वाटलं चांगला येईल, मग आम्ही डायरेक्टच टाकणार आहोत आता। तर बघा इकडे मी रवा जो आहे तो भिजलेला रवा गरम पाण्यामध्ये टाकत आहे। असा हळूहळू टाकायचा एकसारखा, एकदम जर टाकसान तर त्याच्यात गाठा होतात। आणि हळूहळू आपण टाकला की आणि फिरत राहिलं की चोपडा असा आणि चांगला असा येतो। आणि खाली जे घट्ट उरलं तर त्याच्यात मी हलकं गरम पाणी टाकलं आणि नंतर ते सुद्धा याच्यामध्ये गजामध्ये टाकून दिलं। आणि याला जास्त उबाय लावलेलं नाही आहे, कमी उबायावरच म्हणजे कमी आचेवरच चांगला असा होऊन येते आपला, तुम्ही बघू शकता। तर रवा हा खूप फुगतो, 1 किलोचा बघा किती फुगलेला आहे, मोठा गंजभर असं झालेला आहे। आणि याच्या कुरड्यासुद्धा खूप मोठ्या अशा होतात। तर इकडे मी कुरड्या घालायचे जे आहे पलंग घेतलेला आहे आणि त्याच्यावर ओलं फडकं करून टाकलेलं आहे। आणि आपण याच्यावरच आता कुरड्या टाकणार आहे, कारण ओल्या फडक्यावर कुरड्या टाकल्या की मग चांगल्या अशा लवकर आणि चांगल्या निघून येतात। तर इकडे आपला चिक जो आहे तो झालेला आहे। असा झाला आपला चिक की समजून जायचं झालेला आहे कुरड्या टाकण्यासाठी। तर आता 2 लहान गंज टाकून देणार आहे, कारण गंजात घेणार आहे। आणि गंजात घेतला की नंतर मग एक एक करून असं पलंगावर आम्ही आता याच्या कुरड्या टाकणार आहोत। आणि हा चिक झाल्यानंतर याला उबायला लावायची काही गरज नाही, तो तसाच गरम राहते। आणि थंड झाला तर आणखी चांगल्या अशा कुरड्या आपल्या येतात। तर आता मी इथं घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता असं एक एक करून मी आता सर्व ज्या कुरड्या आहे त्याच्यावर टाकणार आहोत आम्ही आता। आणि अशाच टाकायचे, जास्त फिरवायचं नाही। जास्त जर आपण फिरवल्यानं जास्तच कमी याचे टाकल्या ना पातळ, तर मग त्या तुटतात। जेव्हा आपण काढायला जातो तेव्हा चांगल्याशा निघत नाही, म्हणून थोड्याशा जाडच टाकायच्या, म्हणजे पाणी टाकलं की लगेच निघून येतात मग आपल्या कुरड्या। आणि हा जो चिक केला तर याच्यामध्ये काही टाकलेलं नाही आहे, फक्त थोडंसं मीठ टाकलेलं आहे। मीठ कशी चव येते, बाकी याच्यामध्ये काही टाकलेलं नाही आहे। कोणी याच्यामध्ये जिरं टाकतात किंवा तीळ टाकतात, पण आता हे रव्याचे प्लेन असेच केलेले आहेत। कोणी याला रव्याचे पापडसुद्धा म्हणतात, आमच्या इकडे आम्ही याला पातळ कुरड्याच म्हणतो। तर आता इकडे आमचं टाकणं चालू आहे, एक एक प्लेट मी ह्याच्यासाठी घेतली आहे, जेव्हा आपण गंजामधून घेतो ना तर खाली थेंब थेंब पडते त्याची, म्हणून मग खाली जास्त पडावं नाही म्हणून मी प्लेट घेतली आहे। त्याच्यामुळे मग ज्या पलंगावर जे जास्त पडत नाहीत आपला चिक। तर आता असं एक एक करून आम्ही ज्या सर्व कुरड्या आहेत त्या अशा घालून घेणार आहोत। आणि नंतर उन्हामध्ये वाळत ठेवल्या की लवकरच अशा वाळून येतात।
तर बघा अशा सर्व कुऱ्हाड्या ज्या आहेत आम्ही घालत आहोत आणि पूर्ण पलंग असा भरलेला आहे. आणखी चिक राहिलेले आहे ते उरलेले आहे, तर आम्ही त्या नंतर दुसऱ्या फळक्यावर टाकणार आहोत, कारण याच्यावर मावणार नाही आहेत हे सर्व. म्हणून जर जास्त जवळजवळ टाकले असते तर मावले असते याच्यावर, आता मावणार नाही म्हणून आम्ही दुसऱ्या फळकं घेणार आहोत असंच. आणि त्याच्यावर सुद्धा मग उरलेलं चिक काढून टाकणार आहोत. तर इकडे बघा आता आमच्या ज्या कुऱ्हाड्या त्या सोकलेल्या आहेत, वर ठेवलेल्या त्या उन्हातून आता खाली आणल्या आणि त्याच्यावर मग त्या कापडावर काय करायचं ते कडक होते, तर आम्ही पाणी मारलेलं आहे. पाणी मारलं की त्या कुऱ्हाड्या अशा नरम होतात आणि मस्त अशा निघतात. तर बघा आता तुम्हाला दाखवते मी. बघा छान अशा आपल्या कुऱ्हाड्या ज्या आहेत निघालेल्या आहेत. तर सुपामध्ये आता मी वाळवण्यासाठी ठेवणार आहोत. असं पाणी टाकलं ना कापडावर आपल्या पटापट अशा कुऱ्हाड्या निघतात त्याच्या. तुम्ही सुद्धा अशा करता का कुऱ्हाड्या? मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इकडे ह्या कुऱ्हाड्या अशाच करतात आणि कापडावर घालतात आणि त्याच्यानंतर पाणी शिपडलं की असं मस्त कापडाला पटापट निघून जातं. बस असा कापड ओळायचा आणि ओढला की अशा आपल्या कुऱ्हाड्या बघा छान अशी कुऱ्हाडी फाटत नाही, तुटत नाही. मस्त छान अशा आपल्या कुऱ्हाड्या निघून येतात आणि हा उन्हामध्ये दुसऱ्या दिवशी वाळत घातले की छान अशा कडक होतात आणि तेलातून सुद्धा मस्त निघतात. तर पूर्ण कापडाला एकसुद्धा कुऱ्हाडी राहत नाही. पूर्ण कुऱ्हाड्या ज्या आहेत मस्त पाणी टाकलं की मुरले मस्त निघतात. आता अशाच आम्ही सर्व काढून घेणार आहोत आणि नंतर मग उन्हामध्ये वाळत घालणार आहोत. 1 किलो रव्यामध्ये भरपूर साऱ्या अशा कुऱ्हाड्या झालेल्या आहेत. उन्हाळ्यामध्ये सर्वजण करतात, कोणी कशा करते कोणी कशा करते वेगळ्या पद्धतीने. आम्ही अशाच करतो. अशा लवकरही होतात आणि पटापट निघतातही आणि खूप साऱ्या बनतात. असं एकही तुटत नाही. तुम्ही बघू शकता एकही कुऱ्हाडी याच्यातली तुटलेली नाही आहे. मस्त लवकर अशा निघालेल्या आहेत. आम्ही थोड्याशा जाडच घातल्या होत्या, जास्त पातळ नाही घातल्या. जास्त पातळ घातल्या असते ना तर त्या तुटल्या असत्या, म्हणून मग आम्ही जरा जाडच घातल्या. जास्त जाडही नाही आहे, कारण मग जास्त जाड्या झाल्या तर तेही तुटतात, कारण त्या वाळत नाहीत उन्हात. तर मग म्हणून अशा मीडियम जाड्या टाकायच्या. तर बघा छान अशा कुऱ्हाड्या झालेल्या आहेत. 2 सूप भरलेले आहे आणि आता वाळलेल्या आहेत. आणखी वाळू द्यावं लागतात. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.